एका तरुणाला एका तरुणीबरोबर प्रेम होतं आणि त्या तरुणीलाही त्या तरुणाबरोबर प्रेम होतं. आता प्रेम झाल्यानंतरच काही दिवसामध्येच हे दोघं जण सैराट होण्याचा निर्णय घेतात. सैराट होण्याचा म्हणजे पळून जाण्याचा निर्णय घेतात आणि पळून जाऊन लग्नसुद्धा करतात. आता घरच्यांचा सुद्धा या लग्नाला विरोध असतो, घरचे सुद्धा या लग्नाला मान्यता देत नाहीत, पण तरीसुद्धा हे दोघं जण पळून जाऊन लग्न करतात आणि अगदी आपल्या सुखाचा संसार चालू करतात. सुखाचा संसार चालू झाल्यानंतर 1-1.5 वर्ष यांचा सुखाचा संसार चालू होतो आणि यांना एक त्यामध्ये मूलसुद्धा होतं आणि ते मूल 9 महिन्याचं सुद्धा होतं. आता 9 महिन्याचं झाल्यानंतर घडतं एक धक्कादायक प्रकरण. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठली आहे घटना, आपण हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही संपूर्ण जी घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूर जिल्ह्यातील. नागपूर जिल्ह्यामध्ये पाराशिवनी तालुका आहे आणि त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत याच परिसरामध्ये महाजन नगर टेकडी या परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे अमित. आता अमितचं जानेवारी 2022 मध्ये एका तरुणीसोबत प्रेम जुळतं आणि त्या तरुणीला सुद्धा या अमितबरोबर लग्न होतं. त्या तरुणीचं नाव असतं डुलेश्वरी. डुलेश्वरी अमित या दोघांची जानेवारी 2022 मध्ये चांगली मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि प्रेमात रूपांतर झालं की अवघ्या 2च महिन्यात म्हणजे 5 मार्च 2022ला पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवतात. अगदी सैराट होतात आणि ठरल्याप्रमाणे हे पळून जाऊन लग्न करतात, कारण की या दोघांच्याही घरच्यांनी त्या लग्नाला मान्यता दिलेली नसते आणि यांच्या प्रेमाला यांच्या ओळखीला फक्त 2च महिने झाले होते. आता 2 महिन्याचाच एवढा मोठा निर्णय घेतला, पण तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर यांचा सुखी संसार सुरू झाला. हे परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याची रूम करून राहू लागले आणि हे सगळं राहत असतानाच लग्नानंतरचं काम कसं असतं, लग्नानंतर कशा पद्धतीनं जबाबदाऱ्या वाढतात, आपण अगदी ते सैराट पिक्चरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं ते पळून जातात. पळून जाणं सोपं असतं, पण जेव्हा ते पळून जाऊन त्या ठिकाणी राहत असतात त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. मग काम कोणी करायचं, तिला काही बनवता येत नसतं, याला काही बनवता येत नसतं, उपाशीपोटी झोपतात. अगदी त्याच पद्धतीनं यांचासुद्धा संसार घडू लागला. ती म्हणत होती पैशाची बचत करायची, हा म्हणतो की पैसेच नाही आहेत तर बचत काय करायची. अशा पद्धतीनं या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते. या दोघांचं जमतसुद्धा नव्हतं, पण तरीसुद्धा लव्ह मॅरेज आहे, एकमेकांप्रती प्रेम आहे, घरून पळून जाऊन लग्न केलंय, एकमेकांना समजून घेणं आवश्यक होतं, महत्त्वाचं होतं. मग यांनी हळूहळू संसार चालू केला आणि हे सगळं करत असताना त्यांना एक मुलगीसुद्धा झाली आणि मुलगी झाल्यानंतर मग त्या मुलाच्या घरचे जे आहेत, अमितच्या घरचे आहेत, त्यांनी मात्र त्या मुलाला ॲक्सेप्ट केलं. जाऊ दे म्हणे, ठीक आहे, जे झालं ते होऊ दे, तुला आता एक मूल झालं आहे, आपल्या घरी परत ये. मग तो जो महाजन नगर टेकडी या परिसरामध्ये राहत होता तो त्याच्या बायकोला घेऊन त्या ठिकाणी गेला आणि त्याच ठिकाणी राहू लागला. आता ती जी डुलेश्वरी आहे ती मात्र कामाठीमध्ये राहणारी आहे आणि ती कामाठीच्याच परिसरामध्ये राहायची. आता हे सगळं राहत असताना ती आता सासरी गेली होती आणि तिला पहिले वेगळं राहण्याची सवय लागली होती, पण आता मात्र तिची सासू सासऱ्यासोबत नेहमीच भांडणं व्हायचे आणि नवऱ्यासोबत बी भांडणं व्हायचे. हेच जमत नाही, तेच जमत नाही, असंच जमत नाही. नवरा बी भनभन करायचा, बायको भनभन करायची, सासू भनभन करायची. अशा पद्धतीनं वादविवाद नेहमी दांगडू त्यांच्या घरामध्ये चालूच असायचा. मग तरीसुद्धा अमितनं आणि डुलेश्वरीनं पुन्हा वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या घरच्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आमच्याच घरामध्ये वेगळ्या रूममध्ये राहा, पण तुमचं खा, तुमचं प्या आणि तुमचं सगळं सामान तुमचं आणा. म्हणजे एका पद्धतीनं त्यांना वेगळंच काढलेलं होतं. मग हे सगळं राहत असताना करत असताना तरीसुद्धा वेगळं ठेवलं तरी बी त्यांचे भांडणं काय निपटाना, त्यांचे भांडणं त्याच पद्धतीनं चालू. सासूचे काय, सासऱ्याचे काय, नवऱ्याचे काय. मग ते म्हणे जाऊ तुम्ही इथं राहूच नका, तुम्ही दुसरीकडं पहिल्यासारखंच कुठं बी राहा, पण इथं काही राहू नका. मग हेच करत असताना अमितनं आणि डुलेश्वरीनं एका भाड्याच्या घरामध्ये राहायचं ठरवलं. मग त्या ठिकाणी राहत असताना तिथं बी त्यांचे भांडणं काय निपटणं. आता या दोघांचेच भांडणं
जोरजोरात चालत व्हायचे. आणि ती जी 9 महिन्याची त्यांची मुलगी होती ती मात्र डुलेश्वरीच्या आई वडिलांकडे म्हणजे तिच्या आजी आजोबाकडे ती मुलगी कधी कधी तिकडे राहायची, कधी कधी यांच्याकडे बी असायची. आणि मग एक दिवस त्यांच्याकडेच ही मुलगी पाठवलेली होती. पण आता मात्र यांच्या भांडणं काय निपटाना. ते घरमालक म्हणे तुम्हाला जर भांडणं करायचे असतील तर इथं राहायचं नाही, उद्याची उद्या घर खाली करायचं, आमच्या घरात भांडणं करणाऱ्या लोकाला जागा नाही. मग मात्र त्या अमितचं डोकं सटकलं. अमितचा राग अनावर झाला आणि त्याने 31 ऑक्टोबर 2023ला सकाळी 10:30च्या सुमारास तो तिच्या घरी गेला आणि त्या डुलेश्वरीला भांडू लागला. भांडता भांडता वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला आणि सज्जावर असणारा चाकू त्यानं काढला आणि डुलेश्वरीवर खपाखप चाकूनं वार केला. तिला जागीच ठार केलं. मग त्या ठिकाणाहून पसार झाला. परिसरातले लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि हा जो अमित नारायण भोयर आहे तो स्वतः हे जे पाराशिवनीचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गेला आणि संपूर्ण घटनेची कबुली स्वतः त्यानं पोलीस स्टेशनमध्ये दिली. घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी त्या अमित नारायण भोईरला ताब्यात घेतलंय. कायदेशीर कारवाई त्याच्यावर चालू आहे. पण त्यानं उचललेलं एक टोकाचं पाऊल होतं आणि केलेला गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. आता त्यानंच त्याची मर्जीनं त्याच्यासाठी बायको निवडली होती, तिच्यासोबत प्रेम केलं होतं आणि प्रेमाला फक्त 2 ते 3च महिने झालेले होते. मग यामध्ये या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग झाली नव्हती का? यांनी एकमेकांना समजून घेतलं नव्हतं का? असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. जर यांना प्रेम करून लग्न करायची एवढीच हौस होती तर मग यांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ सोडायला हवी नव्हती. एकमेकांना समजून घेतलं असतं तर कदाचित त्यांचा सुखी संसार चालला असता. आणि त्यालासुद्धा तिच्याबद्दल समजा राग निर्माण होत होता, दोघांचं जमतच नव्हतं, तर मग दोघांनी ज्या पद्धतीनं ते एकत्र आलेत त्याच पद्धतीनं यांनी वेगळं निघण्याचा निर्णय जरी घेतला असता तरीसुद्धा त्यांच्या घरच्यांनी काही म्हणलं नसतं किंवा कोणीसुद्धा काही म्हणलं नसतं. जर यांनी स्वमर्जीनं वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला असता तर. आता मात्र त्या डुलेश्वरीचा जीव गेला होता, ती या जगामध्ये नव्हती. तर तो जो अमित आहे तो जेलमध्ये आहे. कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे. पण त्यांना असणारी जी छोटीशी मुलगी आहे त्या मुलीचं काय होणार, कसं होणार असा देखील मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. पण सध्या ती जी मुलगी आहे 9 महिन्याची ती तिच्या आजी आजोबाकडे त्या डुलेश्वरीच्या आईवडिलाकडेच असल्याचं सांगितलं जातं. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं? लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे? एकतर अरेंज मॅरेज करायचं नाही, लव्ह मॅरेज करायचं, आणि लव्ह मॅरेज करायचं तर ते टिकवायचं नाही. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.